नमस्कार. गुडघेदुखी असताना शस्त्रक्रिया कधी गरजेची आहे याबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. गुडघा दुखतोय, पण डॉक्टरांनी सांगितलं की अजून शस्त्रक्रिया नको. मग प्रश्न पडतो कधी करायची? तर हे आज आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी शस्त्रक्रियेशिवाय उपाय करायचे. म्हणजे वजन कमी करणे, रोज व्यायाम करणे, योग्य त्या चपला वापरणे. हे 3 महत्वाचे उपचार आहेत. त्यासोबत मलम, गोळ्या आणि काठीचाही आधार घेता येतो. एक महत्वाचं नाईस आणि एएओएस या जागतिक मार्गदर्शक संस्थांनुसार हायलोरोनिक ऍसिड इंजेक्शन किंवा ग्लुकोझामाइन सप्लिमेंट्स या दोन्हींची शिफारस केली जात नाही. पैसे जास्त वाया घालवू नका. किमान 6 महिने हे सर्व उपचार प्रामाणिकपणे केले तरीही आराम मिळाला नाही तेव्हाच शस्त्रक्रियेचा विचार करावा. हा आहे 6 महिन्यांचा नियम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार. दुखणे 3 प्रकारचे असते. मध्यम दुखणं म्हणजे चढता उतरताना त्रास होतो, तर अशा गोष्टीमध्ये व्यायाम आणि औषधे पुरेशी होतात. जेव्हा दुखणं तीव्र स्वरूपाचं असतं, म्हणजे थोडं चालल्यावरही सतत वेदना होतात, तर तज्ञांचा सल्ला घ्यावा. गंभीर दुखणं म्हणजे विश्रांतीतही वेदना होतात, हालचाल बंद होते, तर अशा वेळी थेट डॉक्टरांकडे जा आणि शस्त्रक्रियेबद्दल बोला. डॉक्टर ऑक्सफर्ड नी स्कोअर वापरतात. हा एक तपासणीचा निकष आहे. जर तुमचा स्कोअर 0 ते 19 असेल तर याचा अर्थ सिव्हिअर आर्थरायटिस म्हणजे झीज आहे आणि शस्त्रक्रियाची आवश्यकता असू शकते. थोडक्यात आधी उपाय करा, 6 महिने थांबा, वेदना गंभीर असेल तर डॉक्टरांशी बोला. शस्त्रक्रिया म्हणजे शेवट नाही, तर ती एक नवीन सुरुवात आहे.